मकर राशीच्या मंडळींसाठी 11 मे ते 17 मे 2026 हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे। या आठवड्यात ग्रहांची जी विशेष स्थिती तयार होत आहे ती तुमच्या जीवनात अनेक खोल बदल घडवून आणणारी ठरू शकते। अनेक दिवसांपासून मनामध्ये सुरू असलेली अस्वस्थता, चिंता, भविष्याबद्दलची काळजी आणि काही गोष्टींबद्दलचा गोंधळ आता हळूहळू कमी होऊ लागेल, कारण या काळात तुमच्या राशीवर कर्मफळ देणाऱ्या शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे। मकर राशीचे लोक स्वभावाने खूप मेहनती, शांत आणि जबाबदारीने वागणारे असतात। आयुष्यात कितीही संकट आले तरी हार न मानता पुढे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये असते। पण अनेक वेळा असे घडते की तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, मात्र स्वतःच्या भावना मनातच दडवून ठेवता। गेल्या काही काळात तुमच्यासोबतही असेच काहीसे घडले असण्याची शक्यता आहे। बाहेरून सर्व काही ठीक असल्याचे दाखवले, पण आतून मात्र मन खूप थकलेले होते। आता मात्र परिस्थिती बदलण्यास सुरुवात होणार आहे। या आठवड्यात तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल। काही लोकांना अचानक एखाद्या जुन्या समस्येचे उत्तर मिळेल। जे प्रश्न अनेक दिवसांपासून सुटत नव्हते त्यामध्ये आता मार्ग दिसू लागेल। विशेष म्हणजे या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला दैवी संकट असल्यासारख्या वाटतील। ग्रहस्थिती सांगते की या आठवड्यात तुमचे नशीब अचानक वेगाने फिरू शकते। विशेषतः ज्या लोकांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांना आता त्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे। काही लोकांना अचानक चांगली बातमी मिळेल, एखादे अडकलेले काम पूर्ण होईल, अनेक दिवसांपासून थांबलेले पैसे मिळू शकतात। काही लोकांना नवीन कामाची संधी किंवा मोठ्या व्यक्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वामध्येही वेगळे तेज निर्माण होईल। लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, समाजामध्ये तुमचा मान वाढेल। ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नव्हती त्यांनाही आता तुमचे महत्त्व समजू लागेल। विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक येऊ शकतात जे भविष्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील। कौटुंबिक जीवनामध्येही सकारात्मक बदल दिसतील। घरातील वातावरण आधीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी राहील। एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते। घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल। आईवडिलांचे आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। काही लोकांना घरामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक असणार आहे। ज्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते त्यांच्यामध्ये पुन्हा जवळीक वाढेल। मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल। अविवाहित लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत। काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येण्याची शक्यता आहे। आर्थिक बाबतीत पाहिले तर हा आठवडा संयम ठेवण्याचा आहे। पैसा येईल पण त्यासोबत खर्चही वाढू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे। मात्र ग्रहस्थिती अशी सांगते की हा खर्च भविष्यात तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। काही लोकांना मालमत्ता, वाहन किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार येऊ शकतो। आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। कामाचा ताण जास्त घेऊ नका, झोप पूर्ण घ्या, मानसिक थकवा जाणवू शकतो। या काळात ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरतील। विशेषतः शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेतल्यास मनाला खूप शांतता मिळेल। या आठवड्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात आता नवीन पर्व सुरू होण्याचे संकेत आहेत। ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस संघर्ष केला त्याचे फळ आता हळूहळू मिळू लागेल। देव तुमची परीक्षा घेत होता, पण आता त्या परीक्षेचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे। म्हणून या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा। कोणाच्याही नकारात्मक बोलण्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका, कारण ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की मकर राशीच्या लोकांसाठी आता भाग्याचे दार हळूहळू उघडत आहेत। मेहनत, संयम आणि देवावरील श्रद्धा या तिन्ही गोष्टी तुमच्या आयुष्याला मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहेत। मकर राशीच्या लोकांसाठी 11 मे ते 17 मे 2026 हा आठवडा एक वेगळी अंतर्गत शक्ती जागृत करणारा ठरू शकतो। या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्या तुम्हाला आतून अधिक परिपक्व आणि मजबूत बनवतील। अनेक वेळा मकर राशीचे लोक स्वतःच्या भावना कुणासोबत व्यक्त करत नाहीत। चेहऱ्यावर शांतपणा असतो, पण मनामध्ये मात्र खूप विचार सुरू असतात। या आठवड्यात हाच मनातील ताण हळूहळू कमी होऊ लागेल। विशेष म्हणजे या काळात स्वतःची खरी ओळख तुम्हाला जाणवू लागेल। अनेक दिवसांपासून तुम्ही इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवत चालला होता, पण आता तुमच्या मनामध्ये एक आवाज सतत सांगेल की स्वतःसाठीही जगायला हवे। त्यामुळे काही लोक मोठे निर्णय घेऊ शकतात। एखादे जुने नाते, जुनी सवय किंवा मनाला त्रास देणारी गोष्ट कायमची दूर करण्याचा विचार करू शकता। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात
गुप्त शत्रू या विषयाचा प्रभावही दिसू शकतो. काही लोक वरून गोड बोलतील पण मनामध्ये वेगळाच विचार ठेवतील, त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर बोलणे टाळा. शनिदेवाची कृपा तुमच्यावर असल्यामुळे योग्य वेळी सत्य तुमच्यासमोर येईल, त्यामुळे कोणत्याही गोष्टीत घाईने प्रतिक्रिया देऊ नका. ग्रहस्थिती सांगते की या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अचानक संधी येऊ शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा परदेशाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही गोष्ट कठीण वाटेल, पण पुढे जाऊन हाच निर्णय तुमच्या आयुष्याला मोठी दिशा देईल. काही लोकांना दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरणातही एक वेगळी हालचाल जाणवेल. एखादी जुनी समस्या मिटेल. घरातील लोकांमध्ये पुन्हा संवाद वाढेल. विशेष म्हणजे घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळालेला सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. काही लोकांना घर बदलण्याचा किंवा नवीन जागेचा विचार येऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक ओढही वाढू शकते. अचानक मंदिरात जाण्याची इच्छा होईल. काही लोकांना स्वप्नांमध्ये दैवी संकेत मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी किंवा सोमवारी मिळणारे काही संकेत दुर्लक्षित करू नका, कारण ग्रह सांगतात की या काळात तुमचे अंतर्मन खूप शक्तिशाली होणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा मनाला विचार करायला लावणारा असू शकतो. ज्या नात्यामध्ये फक्त दिखावा उरला आहे त्या नात्याचे सत्य तुमच्यासमोर येईल, पण जिथे खरे प्रेम आहे ते नाते अधिक मजबूत होईल. काही लोकांना अचानक जुन्या व्यक्तीची आठवण होऊ शकते. आर्थिक बाबतीत मोठा धोका घेणे टाळा, मात्र नवीन योजना तयार करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल. विशेष म्हणजे या आठवड्याची शेवटी एखादी अशी घटना घडू शकते जी तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवेल. हा संपूर्ण आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. जग बदलण्यापूर्वी स्वतःला ओळखणे सर्वात महत्त्वाचे असते. कारण आता मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त परिस्थिती बदलणार नाही, तर विचार करण्याची पद्धतीही बदलू लागणार आहे. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा नशीबही आपोआप बदलायला सुरुवात होते.